दिसण्यापेक्षा आवाज येतोय का? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, ज्यांच्यामुळे या भारताचं लोकशाही जी आजपर्यंत टिकून आहे ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचे एका नाळेमध्ये आपल्याला ज्यांनी गुंफून ठेवलंय आणि शिवसेना हे माझं कुटुंब आहे असं ज्यांनी आपल्याला आपल्यावरती संस्कार केले ते आपले सर्वांचे लाडके शिवसेना प्रमुख, ज्यांना मी कायम मोठे साहेब म्हणते, बाळासाहेब असं नाव घेणं मला उचित वाटत नाही, आणि आमच्या मा यांनी आईसारखं प्रेम या पक्षातल्या सगळ्या सैनिकांवर केलं, अशा सर्व विभूतींना आदरांजली वाहून व्यासपीठावरती उपस्थित असलेले, ज्यांच्यावर आता आमदार म्हणून आणि चांगले एक त्यांचं काम बघून उद्धवजींनी संपूर्ण विभाग क्रमांक 11 वर अशोक धात्रक साहेबांना आपल्यावर नेमलेले आहे, त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल. आपला लालबागचा राजा आत्ताच बोलून गेला, ज्यांनी कायम बऱ्यापैकी संपूर्ण त्या परिसरात जे काम उठवलंय, असं आपला सुधीर साळवी, आपले शाखा प्रमुखापासून ज्यांनी सुरुवात केली, अगदी गटप्रमुखापासून सुनील शिंदे, जे आज आमदार होऊन प्रत्येक विषयाला प्रत्येकाला खांब फोडणारे अशा आपले आमदार सुनील शिंदे, आता ज्यांनी लगेच 2 मिनिटात आपलं भाषण जे माझ्या हातात नाही त्याबद्दल मी खंत करत नाही, असे आमचे अजित चेंबूरकर थोडे आज जरा नरम वाटले मला, पण किल्ला चांगले लढवता येईल. आमचा संजय कदम भारतीय कामगार सेनेचा, नंतर राम सावंत, सदा म्हणजे वरळीमध्ये कुठलंही काम असेल हक्कानी सांगावे अशी अनुपमा परब, निरंजन नलावडे, आणि माझ्या समोर बसलेले सर्व मी ज्यांच्यावर काम केलं, नंदूबाई आहेत, दिलीप कदम आहेत, अशा अनेक लोक आहेत की ज्यांच्याबरोबर आम्ही कामाची सुरुवात केली. असे सगळे शिवसेना गटप्रमुखापासून ते सर्व पदाधिकारी. आताच रामनी सांगितलं की 50% नव्हे, महिलांची महापालिकेच्या याच्यामध्ये 60-62% आमची मेजॉरिटी असते. कारण कालच उद्धवजी भाषणात म्हणाले, तुमचं काय, तुम्ही महिला ओपन, ओबीसी ओपन किंवा ओपन मध्ये पण घुसता, त्यामुळे पंचायत होते पण महिला बऱ्यापैकी महापालिकेत किल्ला लढवतात. आता त्याच्यात साक्षीदार सुनील आहेत, अजित चेंबूरकर आहेत. कुठल्याही गोष्टीला कधी आम्ही मागे नसतो, आणि का मागे राहावं, कारण बाळासाहेबांच्या पादस्पर्शाने म्हणजे त्यांनी आमच्या डोक्यावरच हात ठेवला, अशा बाळासाहेबांच्या तालमीत आम्ही तयार झालो. म्हणून पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी साहेब, त्याचप्रमाणे रश्मी वहिनी, किंवा आपले आता आमचे लाडके आमदार म्हणून जे आदित्य ठाकरे, त्याचबरोबर खासदार खरे येणार होते अरविंदभाई सावंत, पण ते दिल्लीला गेल्यामुळे 2 आमदार आणि तिसरे हे आमदार आपल्याला मिळालेले आहे. आदित्य साहेबांचं यांनी सांगितलं एक डेलिगेशन यायचं आहे 7:30-8 ला, झालं तर नक्की ते येतील, कारण उद्धवजी आणि ते दोघं भेटणं फार गरजेचं आहे, त्यामुळे आले नाही. पण एकच सांगेल, पुढे पुढे या अशा सभा वाढणार आहेत. मुंबईची काय लूट झालीये, बजेट मधना ती दिसते, पण आपल्याला जे बजेट आहे, बाकी विषय आहेत, ते सगळे वरिष्ठ बघून घेतील. आपलं काम काय आहे सगळ्यांचं, माझ्या सहित 2 बूथ एका उपशाखा प्रमुखाला आहे. एका उपशाखा प्रमुखाच्या खाली 2 4 गटप्रमुख आहेत, एक गटप्रमुख एक सहगटप्रमुख. प्रत्येक शाखेमध्ये ज्येष्ठ लोक असतात. अशा 10-15 लोकांचा एक कंपू बनवून जे आपल्याला काम शाखा प्रमुख नेमून देतात की बाबा या यादीवरचं वाचन म्हणजे काय. मला आठवतं त्यावेळेला माझा शाखा प्रमुख भोईटे होता, नंतर गोबे आला.
आम्ही सांगितलं ही यादी फाडा. मी 2002च्या इलेक्शनचं सांगते. मी गेल्यानंतर अख्ख्या टप मध्ये यादी फाडलेली होती. म्हटलं हे काय केलं तर म्हणे यादी फाडा सांगितली, फाडली. म्हणजे 2002च्या गोष्टीचं आतापर्यंत आपल्याला कळलंय. यादी फाडायची म्हणजे यादीच्या फाडत असताना समोरच्याची कशी फाडायची हे आपल्याला कळलं. त्यावेळेला खरंच सगळे जरा आपण अज्ञानीच होतो. 2002च्या इलेक्शनच्या यादी फार इतकं 1997ला आम्ही इलेक्शन लढवली. काही नाही, घोळक्याच्या घोळके फिरायचो. मग आम्हाला कळलं की घोळक्याने नाही फिरायचं. बरोबर ना तुम्ही? आपल्याला दादासाहेब सांगायचे की नाही, दत्ताजी घोळक्याने नका फिरू, यादीवर फिरा. जेवढ्या यादीचा तुमचा भाग आहे, 4 इमारती असतील, 10 इमारती असतील, तेवढ्याच भागात तुम्ही फिरा. तुम्ही घोळक्याने फिरून नुसतं लोकांवर हे दिसतो अरे केवढे, पण त्या केवढ्याची ताकद उपयोग नाही. आपल्याला छोट्यातली छोटी जी गावामध्ये एक सुगंधी गजरा असतो ना, सुरंगीचा फुलं किती असतात, इतकीशी नाजूक असतात. ती गुंफणताना इतका कठीण आहे, पण एकदा तो हार गुंफला की त्याचा सुगंध सुकून गेला तरी तो राहतो. या पद्धतीने आपल्याला काम करायचं, या पद्धतीने आपल्याला करायचं. आपली आठवण मग तिथे असलेल्या उपशाखा प्रमुखाची, शाखा प्रमुखाची, महिला शाखा आठवण, अरे मला हे संकट आलं किंवा माझ्या घरात हे लग्न आहे, पहिली पत्रिका कोणाला द्यायला पाहिजे तर माझ्या शाखा प्रमुखाला दिली पाहिजे, माझ्या आमदाराला दिली. ही जी आठवण आहे ना, ही तुम्ही सुरुंगीच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्या आठवणी त्या घरात ठेवतात. कितीतरी अशा उपशाखा प्रमुख आहेत, कितीतरी गटप्रमुख आहेत, हक्काने ओरडतात, ओ लग्नाला या, किती वेळ झाला. कधी कधी असं होतं की 8-8, 10-10 लग्न असतात. फिरत फिरत कधीतरी कोणाच्या तरी 4-5 वाजतात. पण तो हक्क ह्या बाळासाहेबांनी, उद्धवजींनी आपल्याला एकमेकांना दिलाय. आपण भांडतो, आपण गोड बोलतो, वगैरे रागवतो, कोणाला रागवतो, आपल्या माणसं. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जिथे आता म्हणजे 199, 193 आणि 195 हे विधानसभेला विखुरलेले बूथ होते, एक नव्हते. पण आता शाखेला शिवडी वरळी असं बाहीर असा भेदभाव आता करू नका. जर तुम्हाला निरोप पोचला तर तो शाखेचा निरोप आहे. शिवडीला असेल तेव्हा आम्ही शिवडीत जाऊ, माहीमला असेल तेव्हा माहीमचे लोक माहीमला जातील, परत विजय मंगेकडे असेल तिथे जातील. पण जेव्हा विधानसभेचा लागतो तेव्हा मात्र शिवडी माहीम असा भेदभाव न करता सगळ्यांनी इथे हजर असलं पाहिजे. हा विभाग प्रमुखांचा, आशिष चेंबूरकरांचा आणि एक शिवसेनेची विभाग प्रमुख आणि उपनेते यांनी आदेश म्हणूया नको, पण सूचना देते. ती सूचना तंतोतंत येणाऱ्या निवडणुकीपर्यंत पाळायच्या आहेत. मग मला अमक्याने ते सांगितलं, मला तमक्याने तुम्हाला निरोप काय आला, इकडे या, तर आपण यायचं. कारण आपल्याला माहितीये वरिष्ठ आपल्याला मतदान कसं करावं आणि कसं आता करून घ्यावं. कारण आपल्या गेल्या इलेक्शनला जे आज घडलंय 2022 नंतर ते घडलेलं नव्हतं. बाहेरच्या शत्रूशी कसंही लढता येतं, पण घर भेदी निघून गेला, घर भेदून गेला की ते लढणं कठीण असतं, सोपं नसतं. पण शिवसैनिकांना सवय आहे कठीण पेपरच सोडवायचे, त्याशिवाय ते स्वस्त बसत नाही. त्यामुळे आपल्याला निश्चित कठीण आहे, कारण पैशाचा महापूर येणार आहे. अनेक जण आपल्या कानात, म्हणजे आजच मी तुम्हाला एक उदाहरण देते आणि मी संपवते. बडगुजर जो आपण आज अख्खा दिवस टीव्हीवर ते सगळं चालू होतं. एक कुत्ता, तुम्ही ऐकलंय तो कोणतरी कुत्ता, त्या दाऊद इब्राहिमचा कुत्ता, कोणतरी कुत्ता बोलला आणि हा बडगुजर कुत्ता गेला. आता काय करणार, आता काय करणार, कोण बोलत, तर आमदार बोलले होते. कोण बोलत होत, संपूर्ण ज्यामध्ये कायदे कानून बनवले जातात
तिथे फडणवीस साहेब त्याच्यावर बोलले आणि आज आपण काय बघतोय की तो गेला. याचा अर्थ सरळ सरळ आहे, दंगा करा, पंगा करा, कुछ भी करो, पण इथे फुगवता आला पाहिजे पक्षात. आणि नुसता आला नाही तर आपण हेही बघतोय. माझ्याकडे आज माझ्या घरातच हे काय, मी म्हटलं एक मिनिट, हे काय बघू नकोस, हे बघ की त्यांच्या पक्षात किती नाराजी वाढली आहे ते बघ. आपण काय बघतो, अरे हा गेला, अरे तो गेला, पण त्या पाठीमागे त्यांच्या पक्षात किती नाराजी वाढते. फुगा इतका फुगतोय, इतका फुगतोय. आता फक्त एक पिन लावायची गरज आहे आणि ती पिन महानगरपालिकेच्या विजयाची पिन त्या फुग्यात घुसली, फुगा जमिनीवर येईल. आणि तो फुगा जमिनीवर कोण आणणार? उद्धवजींनी तर कालच सांगितलं, सर्व महिला होत्या ना आपण, म्हणजे मी पुरुषांच्या वेळेला नव्हती, विषय कळले. पण उद्धवजीने आपल्याला काय सांगितलं की मी ठरवलं तरी मी करू नाही शकत एकटा. मी ठरवलं तरी, म्हणजे प्रत्येकाने ठरवायचं, मी नाही, आम्ही सर्वांनी मिळून केलं तर हा फुगा नक्की खाली येईल. आणि आपण या येणाऱ्या महापालिकेला जे काम आतापर्यंत नीट केलंय, सुंदर केलंय, फक्त थोडं सिस्टमॅटिक, कारण एका यादीत 220 ते 250 पर्यंतच घरं असणार आहेत. कारण जर 1000ची यादी झाली तर 1000-1100ची तर तेवढ्यामध्ये सगळे घरं आपलीच असतील असं नक्कीच नाही. पण जी काय 70, 100, 150, 200 जी काय घरं आहेत त्या घरांची कंटिन्यू आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या स्वतःच्या संपर्कातून, जिथे आता शाखा प्रमुख राहतो तो त्या अख्खा परिसर हे करतो, जिथे महिला राहते, जिथे आपण सगळे, त्यांनी प्रत्येकाने ठरवलं की ही घरं आमची आहेत. यांना मी जाऊन 3 वेळा 4 वेळा तरी भेटेल. कारण नंतर आहे ना, सगळ्यामध्ये ज्या नोटेवर गांधीजी आहे, ज्याला म्हणतो ना नोट, त्याचा महापूर येईलही. कारण भरपूर सगळे पूल बनवले, कोसळतायत, हे बनवलं, कोसळतायत, सगळं कोसळलं, पैसे नाही कोसळत आहेत. ते पैसे कधी कोसळणार? या इलेक्शन मध्ये कोसळणार आहे. त्यामुळे आज उद्धवजींचा एक स्टेटमेंट आहे, बाबांनो विकले जाऊ नका. बाजारात बसलोय आपण, कुठल्या गोष्टीवर तुम्ही विकले जाताय? आता जाणाऱ्यांना जाऊ दे, पण किमान जे राहिले त्यांनी एकच लक्षात ठेवायचं की मी शिवसैनिक बाळासाहेबांचा आणि आता उद्धवजींचा लात मारीन तिथे असं पाणी काढीन म्हणतात, हात जोडेन तिथे मतदान घेऊन येईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.